अभिनेता विजय यांची तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती जवळपास निश्चित झाली। सूत्रांच्या दाव्यानुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीपीएम यांच्यासारख्या लहान पक्षांनी तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीकेला पाठिंबा देण्याचं मान्य केलेलं आहे। दरम्यान टीव्हीके प्रमुख विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट मागितली आहे। तमिळनाडूत विजय सरकारची स्वप्नपूर्ती होणार। सरकार स्थापनेवरून झालेला तिढा सोडवण्यासाठी विजय यांची दमछाक। 118 आमदार जुळवताना अनेक पक्षांची साथ घेण्याचा प्रयत्न। अभिनेता विजय यांची तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्ती निश्चित झाली आहे। सूत्रांच्या दाव्यानुसार व्हीसीके, सीपीआय आणि सीपीएम यांसारख्या लहान पक्षांनी तमिळगा वेत्री कळघम अर्थातच टीव्हीकेला पाठिंबा देण्याचं मान्य केलंय। दरम्यान टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची भेट मागितली आहे। यापूर्वी सरकार चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या 118 आमदारांचा पाठिंबा आणण्यास सांगून राज्यपालांनी विजय यांना दोनदा परत पाठवलं होतं। आता हा आकडा 118 वर पोहोचला असल्याचा दावा केला जातोय। टीव्हीकेकडे 108 आमदार आहे। सीपीआय आणि सीपीआय एम चे प्रत्येकी 2 तर व्हीसीकेचे 4 आमदार आहे। काँग्रेसच्या 5 आमदारांनी आधीच पाठिंबा जाहीर केला आहे। अभिनेते राजकारणी विजय यांना तामिळनाडूमध्ये सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नात शेवटच्या क्षणापर्यंत अडथळे निर्माण झाले होते। व्हीसीके, एएमएमके आणि आययूएमएलच्या एका आमदाराला टीव्हीकेच्या बाजूने उभं राहण्यासाठी राजी करण्यासाठी त्यांच्यासोबत अंतिम वाटाघाटी सुरू ठेवल्या होत्या। शुक्रवारी संध्याकाळी उशिरापर्यंत या वाटाघाटी सुरू होत्या। काँग्रेसच्या 5 आणि विदुथलाई चिरुथैगल कची अर्थातच व्हीसीके, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांच्या प्रत्येकी 2 जागांमुळे विजय यांनी अखेर सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक संख्याबळ पार केलं असून 118 जागांचा बहुमताचा आकडा पार केलाय। याआधी विजय यांनी राज्यपाल अर्लेकर यांची यापूर्वी बुधवारी आणि गुरुवारी भेट घेतली होती। दोन्ही वेळा अर्लेकर यांनी विजय यांचा सरकार स्थापन करण्याचा दावा फेटाळून लावत टीव्हीके नेत्याला सभागृहात आवश्यक पाठिंबा नाही असा युक्तिवाद केला होता। टीव्हीकेचे सर्वेसर्वा विजय यांना सत्तेसाठी आकड्यांचा खेळ साधता येत नसल्याची परिस्थिती निर्माण होताच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सीपीआयचे सरचिटणीस डी राजा यांच्याशी संवाद साधला आणि तामिळनाडूमध्ये धर्मनिरपेक्ष सरकार स्थापन करण्यासाठी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचं आवाहन पक्षाला केलं। सीपीआय, डीएमकेसह आपल्या स्थानिक मित्रपक्षांची सल्लामसलत करून टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं येथील स्थानिक पक्षांच्या नेत्यांचं म्हणणं आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये टीव्हीके सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येऊनही सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करण्यास नकार देणारे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर यांच्या विरोधात तामिळनाडू काँग्रेसनं राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं। चेन्नईच्या अण्णा सलाई येथे आंदोलनाचं नेतृत्व करताना एआयसीसी तामिळनाडूचे प्रभारी गिरीश चोडणकर आणि टीएनसीसीचे अध्यक्ष यांनी राजभवन भाजप प्रणित केंद्राच्या कठपुतळीप्रमाणे वागत असून लोकशाही मूल्यांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप केला। तामिळनाडूमध्ये टीव्हीकेला सत्ता स्थापन करू न देण्याच्या अनेक घडामोडी गेल्या 3 दिवसात घडल्या। द्रविड कट्टर प्रतिस्पर्धी असलेले डीएमके आणि एमआयडीएमके 50 वर्षापासून अधिक काळानंतर एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची तयारी झाली होती अशी जोरदार चर्चा होती। अखेर विजय यांनी आकड्यांच्या बेरजेचं गणित जमवून आणलं आणि आता थलपती विजय मुख्यमंत्री विजय म्हणून ओळखले जाणार आहेत। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।